प्रेरणा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। सध्या सर्वत्र गणेश उत्सवाचं वातावरण आहे आणि प्रत्येक मित्रमंडळ वेगवेगळ्या थीमवरती आपले देखावे साजरे करत असतात, लोकांपर्यंत मांडत असतात। तर अशाच एका अनोखा देखावा बघण्यासाठी जो सध्या प्रचंड चर्चेत असलेला ग्रुप आहे तो म्हणजे कलकल ग्रुप मंगळवार पेठ येथील। आणि याला लोकांनी एक उपमा दिली आहे की कोल्हापूरचा प्राचीन गजकर्ण। तर बाप्पासाठी झपाटलेली तरुणाई या सिरीज अंतर्गत मी आले आहे कलकल ग्रुप इथे। चला तर मग जाणून घेऊया इथल्या मित्रमंडळामधल्या मुलांकडून नक्की काय आहे यांची कॉन्सेप्ट। हा देखावा बघितला तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? आम्हाला बाहेरून ज्याला बघितलं त्याला वाटलं की साधारण बाहेर गणपती मूर्तीच ही यात एवढं भव्य दिव्य काय असं वाटलं नाही मला। पण आत आल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जी माहिती सांगितली आणि आज जेव्हा आम्ही ती गणपतीचे प्रतिबिंब पाण्यामध्ये बघितलं ते खरोखर विलोभनीय होतं। आम्हाला हे बघून अत्यंत आनंद झाला। ह्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे चांगलं कौशल्य दाखवले हे कोल्हापूरवासियांना अभिमानास्पद आहे। आणि आत्ताचे तरुण मंडळी जे डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो की वाया जात आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये इतकं सुंदर प्रकारचं देखावा उभा करणं त्याच्यासाठी मेहनत करतात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? कौतुकास्पदच आहे। यांनी जे केलेलं आहे ते खरोखर बाकीच्या सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं आहे। याप्रमाणेच गणपती उत्सव साजरा झाला पाहिजे। हे डॉल्बी लावून वगैरे काही गणेश उत्सव साजरा करता येत नाही किंवा होत पण नाही। या प्रकारेच ते गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे की माणसांना काहीतरी अप्रतिम काहीतरी बघायला मिळालं पाहिजे की त्यांना ते बघितल्यानंतर आनंद मिळाला पाहिजे। डॉल्बी वाजून सगळ्यांना त्रासच होतो, काय कुणालाही आनंद मिळत नाही। त्यामुळे हे असे प्रकार करण्याचं जास्त महत्त्व आहे। हा अशा प्रकारेच गणेशोत्सव साजरा करावा। प्राचीन जे शिल्प आहे त्याची प्रतिकृती केल्यामुळं आपले सर्व नव्या पिढीला प्राचीन जे आपले शिल्प बघायला मिळते तिचं आपल्याला इथं प्रत्यंतर मिळते। म्हणजे आत्ताच आपल्याला पन्हाळा या ठिकाणी युनेस्कोची आपल्याला जो काही दर्जा मिळाला आहे, तर फक्त पन्हाळाच नव्हे तर इतक्या मोठमोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये मंदिरं आहेत आणि ही मंडळं जेव्हा ती प्रतिकृती सादर करतात त्यावेळी त्याच्याबद्दलची उत्सुकता कौतुक जास्तच वाटतं। तर आपण जाणून घेऊया इथल्या मंडळाकडून ह्याच्या मागची कष्ट प्रेरणा नक्की काय होती। सुरुवातीला तुमचं खरंच खूप मनापासून अभिनंदन आहे। इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही हे मंदिर साकारले, प्रतिकृती जी साकारली आहे जी लोकांच्या मनाचा ठाव घेते। तर मला हे ऐकायला आवडेल की तुमच्या मंडळाची स्थापना नक्की कधी झाली होती आणि काय त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं? धन्यवाद। सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांचं कलकल ग्रुप मंगळवार पेठ कोल्हापूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि जसं आमच्या मंडळाची जशी ख्याती आहे की कोल्हापूरचा प्राचीन गजकर्ण म्हणून आमच्या मंडळाला कलकल ग्रुपला उपाधी मिळालेली आहे। तर बरेच वर्षापासून 1967 सालापासून मंडळाचे कार्यकर्ते कार्यरत आहेत। आणि जर गणेश मूर्तींचं म्हटलं तर 2000 सालापासून हा जो प्राचीन मूर्तींचा कलाकृती सादर करण्याचा वसा हा आम्ही 2000 सालापासून सुरू केलेला आहे। तर यावर्षीच्या मूर्तीबद्दल मला सांगायला आवडेल। कृष्ण लीला रूपातील ही मूर्ती आहे, तर त्याच्याबद्दल आपण आपले आणखीन कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। ही जी प्रतिकृती तुम्ही आता उभी केली आहे तर ही कल्पना कशी डोक्यात आली तुमच्या? याबद्दल बोलायचं झालं तर आमचे सहकारी मित्र चेतन त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली होती। मग आम्ही मागच्या गेल्या वर्षीच आम्ही ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न करणार होतो, पण त्याचा जो इतिहास आहे तो आमच्यापर्यंत पोचला नाही। मग ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण त्याचा इतिहास जाणला, अभ्यास केला आणि ह्या वर्षी ठाण केलं की ही प्रतिकृती आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरवासियांसमोर उभी करायची आहे। आपल्या ह्या मूर्तीचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, पण ती मूर्ती छताला लावण्याची हिंमत किंवा धाडस कसं काय झालं? हे करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले पहिल्यांदा, त्यानंतर मग सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने सहकार्याने आम्ही हे करू शकलो। साधारण किती दिवस आधी याची तुम्ही तयारी सुरू करता? जवळजवळ 3 ते 4 महिने आम्ही सगळे तयारी चालू केलेली आहे। सगळेच जण बघितलं तर तुमच्यातले सगळेजण म्हणजे जॉब करून किंवा नोकरी कॉलेज वगैरे करून तुम्ही हे सगळं सांभाळताना नक्की तारेवरची कसरत कशी होते?
नक्कीच ही तारेवरची कसरत होते सगळ्यांसाठीच, पण ही जी आवड आहे म्हणजे आता तुम्ही 2 मिनटापूर्वी ज्या भाविकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या जेव्हा आम्हाला मिळतात ती ही आमच्या परिश्रमाची ही पोचपावती आहे की आम्ही जे परिश्रम केले, जे कष्ट केले, जो आमचा मानस आहे की ही जी आपली संस्कृती आहे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी, ते जेव्हा पोहोचतं तेव्हा तो जो क्षीण, जो कोण त्रास जितका काही आपण सहन केलेला आहे तो सर्व निघून जातो आणि नव्याने पुढच्या वर्षी पुन्हा उत्साहाने काहीतरी आणखीन नवीन छान सादर करू, हा जोश पुन्हा अगदी जल्लोषाने मनात प्रत्येक कार्यकर्त्याचे येतो. याच्यामागे प्रत्येक कार्यकर्त्याचं छोटी मोठी मदत आमचे कुंभार म्हणजे संदीप यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तसेच आमच्या भागातले कार्यकर्ते, नेते मंडळी, शेजारी, सगळे सभासद यांनी खूप मेहनतीने आम्हाला दरवर्षी मदत केलेली आहे आणि तीच मदत आम्हाला नेहमी ते करत राहोत आणि आम्हाला प्रोत्साहन देत राहोत ही आमची श्रींच्या चरणी प्रार्थना. आणि सध्या हा कलकल ग्रुपचा जो गणपती आहे, जी तुमचा देखावा उभा केला आहे तो प्रचंड व्हायरल होतोय. हां, तर तुम्हाला ही थीम ठरवताना नक्की डोक्यात काय होतं की तुम्हाला व्हायरल व्हायचं होतं की काय वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं होतं? आजपर्यंत आमच्या मंडळाचं दृष्टिकोन असा नव्हताच की व्हायरल करायचं आहे. आमचा दृष्टिकोन हाच असतो की जे आपण ऐतिहासिक मूर्ती सादर करतो त्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून लोकांपर्यंत कोणती चुकीची माहिती किंवा चुकीचा इतिहास पोहोचू नये, हाच आमचा उद्दिष्ट होता. आणि आम्हाला पण आत्ता पण मी सांगू शकतो की आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की आम्ही एवढे व्हायरल होऊ. फक्त आम्ही संकल्पना केली होती, ज्यावेळेला ती सत्यात उतरवली त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये हे कधीच आलं नाही की आपल्याला एवढा प्रतिसाद ह्या वर्षी मिळेल. आणि खरंच तारेवरची कसरत होते. जसं तुम्ही आत्ता प्रश्न केला की आमचं मंडळी कुठे वर्गणी किंवा देणगी मागत नाही, सभासदांची जी देणगी असते त्या सभासदांच्या देणगीमधूनच आम्ही हे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. म्हणजे लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र येण्यासाठी गणेश उत्सव सुरू केले, तर या पद्धतीने एक वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कलकल ग्रुप करत असतं. प्रामाणिक कष्ट, विज्ञानाची साथ आणि ह्या लोकांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणजे इथे लोक येतात, त्याच्याबद्दल कौतुक करतात, हेच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही मंडळांमध्ये अशी काहीतरी युनिक गोष्ट केली आहे का की जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तर नक्कीच आम्हाला आजच संपर्क करा. धन्यवाद.